इकडे सकाळची वेळ, तिकडे संध्याकाळची वेळ. दोन्ही सांज वेळा नेहमीप्रमाणे. अधिक मास संपला, शुक्ल पक्ष सुरू झाला, अश्विन मासाचा. कालची घटस्थापना, नवरात्रीचे 9 दिवस आणि 10व्या दिवशी दशहरा, दहांनाही हरवणारा दशहरा, दहाही वर विजय प्राप्त करणारा. या नवरात्रीत एक दिवस एक पायरी साधनेची जर गाठत गेली, भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञान योग, भूमिरापो अनलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. श्रीकृष्ण म्हणतो 7व्या अध्यायात सुरुवातीलाच अर्जुनाला पहिल्या श्लोकात सांगून की अरे मी या गोष्टी तुला सांगतोय ते इतक्या महत्त्वाच्या आहेत की मी तुला पुन्हा सांगतो. आणि मग 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या श्लोकात समजावून सांगतो. लगेचच 7वा अध्याय सुरू झाल्याबरोबर हे नवरात्रीसोबत मिळतं जुळतं गीतेतलं ज्ञान. 8 प्रकारची अष्टभुजा प्रकृती आहे माझी. अष्टभुजा प्रकृती माता, देवी माता. त्यांच्या पलीकडे जी माया, त्याच्या पलीकडचा 10वा अहंकार, मन, बुद्धी, या सगळ्यांच्या पलीकडे गेल्यानंतर जीवभूतम महाबाहो ययेदम धारयते जगत. या 10वर विजय मिळवणारा जीव जो आहे माझा, चेतन. ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी. रामचरितमानसमध्ये भगवान सांब सदाशिव यांचे वचन, ईश्वर अंश जीव अविनाशी. श्रीरामाच्या संवादाबद्दल चेतन अमल सहज सुख राशी. या सगळ्यांच्या पलीकडचा जीव जो आहे, जीवात्मा जो आहे, त्याचं निरूपण भगवद्गीतेतही त्याचंच वर्णन. या नवरात्रींमध्ये फक्त बाह्य नियम पाळण्यातच मन न लावून बाहेरच्या पथ्य पाण्यांसोबत आतलंही विश्व, आत झोकावून बघणं. आत पथ्यपाणी, आतून जो आहार होतो आहे, मनाची जी ढवळाढवळ होते आहे, विचारांमध्ये जे कल्मश साचते आहे, भाव संशुद्धी, आपल्या भावनांची, आपल्या विचारांची शुद्धी. हरिपाठात माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती. हे असं झालं की बळे विण शक्ती. बोलू नये, अंगात जोर नाही, पण खूप मोठ्या तावात कोणाला धमक्या देणं तर जास्ती वेळ नाही टिकू शकणार. त्याचा परिणाम चांगलाच नाही होणार. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती. बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. हळूहळू होईल शनय शनय उपरमय, बुद्ध्या आत्मविभूतया विधृतया. शनय शनय श्रीकृष्ण म्हणतो अर्जुनाला 6व्या अध्यायात, हळूहळू होईल रे, प्रयत्न कर, सोडू नको, नक्की होईल. ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात, उगार आहे निवांत शिणसी वाया. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. त्वरित नाही होणार, चालू ठेव. सायास करिसी प्रपंच दिननिशी,
हरीसी न भजसी कवण्या गुणे. इतका कामधंदा सुरू आहे, रोज कमावला गमावला, इतक्या चांभार चौकशा, इतकं बोलणं, इतका विचारपूस, इतका व्यवहार, दिवस रात्र सुरू आहे. वरून बाहेरून ढोलक वाजणं, जोरजोरात आरत्या, घंट्या, प्रसाद. पण हरीसी न भजसी कवण्या गुणे. हरीचं भजन का नाही करत मनात? बुद्धीत हरीबद्दल विचार. ज्ञानदेव म्हणे, हरी जप करणे तुटेल प्रपंचे धरणाचे. हा बांध जर तोडायचा असेल, याच्या पलीकडे जर जायचं असेल, तर हरिभजनच एक उपाय, प्रमुख उपाय. तुकाराम महाराज म्हणतात, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखिलिया. बस हा बांध फोडून पुढे निघून गेलो मी. विठोबा, तुझ्या चरणांचं दर्शन झालं, तिथे मन रुतलं आता माझं. तर आता कुठे धावे मन तुमचे चरण देखिलिया. भाग गेला, क्षीण गेला. भाग, धावाधावी गेली, धावपळ, हापाधापी. हे करायचं आहे, ते करायचं आहे, अशाने काय होईल, तशाने काय होईल, हे नाही झालं तर, ते नाही झालं तर. हे सगळं संपलं आता, क्षीण गेला. त्याच्यामुळे मनही थकलं होतं, तेही आता विश्रांती पाहते आहे. अवघा झाला आनंद, पूर्ण वेळ आनंद. सदा दिवाली संतन की, आठों पहर आनंद. सियावर रामचंद्र की जय. दसरा, दिवाळी, सतत दिवाळी, तुलसीदासजी म्हणतात. होऊ शकते जीवनात. इथे तुकाराम महाराज, अवघा झाला आनंद, पूर्ण आनंद प्राप्त होऊ शकतो. भाग गेला, क्षीण गेला, तुमचे चरण देखलिया. प्रेम रसे बैसली मिठी. तुझे दास्य करू आणि का मागो खावया. दिग झाले जिणे माझे पंढरी राया. आता मी तुला विकलं माझं जिव्हार, आता मी तुझं दासत्व स्वीकारलं, आता मी तुझी झाली. बस. तुकाराम महाराज म्हणतात, तुझा झालं, आता मागणं संपलं माझं. अरे थोडं एवढं देता का, अरे थोडं असं होईल करून देता का, अरे थोडं एवढं ऐकता का, अरे थोडं माझ्याकडे लक्ष देता का, अरे थोडं हे आणून देता का, ते आणून देता का. धिग झाले जिणे माझे पंढरी राया. जर आणि का मागो खावया तुझे दास करुनी. तू आहेस माझा बाप बसलेला, जे आवश्यक आहे तेवढं पाठवशील, जितके दिवस आवश्यक आहे तितके दिवस होईल, संपेल तेव्हा येईल तुझ्या चरणी. काय गा विठोबा तुझं आता म्हणावे, शुभ अशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. आता मी जे माझ्या जीवनात होईल, जसं घडेल ते सगळं तुझ्या नावावर, चांगलं वाईट तुझं तू पहा आता. म्हणून रामदास स्वामी पण म्हणतात, मना पाविजे सर्वही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. इथे सगळं सुख नाही आहे बरं मना. रामदास स्वामी म्हणतात, ज्याच्यात सतत रत आहे मी, जे सतत करून राहिलो आहे त्यांनी सुख मिळत असतं तर मग थांबवलं असतं. एकदाच सुख प्राप्त झाल्यावर टिकलं असतं तर. मना पाविजे सर्वही सुख जेते, अति आदरे ठेविजे लक्ष तिथे. आपल्या विवेकाचा आदर कर, आपल्या अनुभवाचा आदर कर. आठव मनाला म्हणतात की खरा आनंद, निष्पाप आनंद, निखळ आनंद, सुंदर, प्युअर गुडनेस, असं केव्हा केव्हा मनात वाटलं होतं. ते सुंदर क्षण होते, निस्वार्थपणाचे क्षण होते. शुद्ध मनाने, पवित्र भावनेने जेव्हा सेवाभाव मनात होता, देण्याची जेव्हा वृत्ती होती, देऊन जो आनंद प्राप्त झाला होता, इतरांचं गुणगान करून, इतरांची प्रशंसा करून, इतरांना गोडवा देऊन, इतरांना प्रेमदान करून जो आनंद झाला होता, तेव्हा फार बरं वाटलं होतं. जेव्हा इतरांना त्यांच्या स्वतःच्याबद्दल चांगलं वाटलं होतं माझ्या आचरणाने, माझ्या शब्दांनी, तेव्हा जो आनंद झाला होता
तो आनंद माझ्या स्वतः बढाई करण्यात, कौतुक करण्यात नाही होत. म्हणून म्हणतात, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुळी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. बस राघवी त्या श्रीरामातच वसती, तिथेच वस रहा. तर तो राघव, तो श्रीहरी, तो पंढरीराया, तो विठोबा, त्याचं वर्णन ज्या भागवतात आलं, 12 स्कंद, शेवटच्या स्कंदातला शेवटचा अध्याय. भगवंतांची लीला आटोपली, निघून गेले पुढे वैकुंठाला, गोलोकमध्ये यात्रा संपली. उद्धवही परतला, बदरीवनात निघून गेला. बलरामानी योगिक समाधी घेतली प्रभास क्षेत्रात समुद्रकाठी बसून. यादवांनी स्वतःचा संहार करून संपला. हस्तिनापूरचं राज्य स्थापित झालं. सगळं काम व्यवस्थित झालं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतचा. आता शेवटचा अध्याय भागवताचा. त्याच्या पहिल्याच श्लोकात शुकमुनी जे वर्णन करतात ते म्हणतात, अरे मी त्याची कथा सांगितली तुला, त्याचं वर्णन सांगितलं, त्याची अवतार लीला होती. हा कोण आहे? हा तो आहे, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः सांगपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यांतं न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. परीक्षित राजा सुतमुनी, शौनक मुनी आणि त्यांच्यासोबतच्या 80,000 ऋषी मुनींना सांगतात. शुकमुनींनी परीक्षिताला सांगितलं, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः. हा तो आहे बरं. हा देवाय तस्मै नमः. या देवाचं गुणगान केलं, या देवाला नमस्कार करतो, प्रणाम करतो. कोण? ज्याला ब्रह्मा, रुद्र, मरुद्गण, वायू, इंद्र, अग्नी हे सगळे मोठमोठाले दिग्गज देव, दिव्य लोकातले स्तुवंती, दिव्य स्तुती सुमन करतात. उपनिषदांमध्ये याचंच गायन आहे बरं. गायन्ति यं सामगाः. सामवेदात ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद या सामवेदातले जे स्तुतीसुमन आहेत, यात याचंच गायन आहे, याचीच लीला आहे, याचीच कथा आहे, याचंच वर्णन आहे, याचीच महत्ता आहे, सगुण साकार रूपात. मात्र तेवढंच नाही, उपनिषदांमध्ये निर्गुण निराकार रूपात ज्याचं वर्णन आहे, कौतुक आहे, महत्ता सिद्ध केली, तोही हाच आहे. एवढंच नाही, दिव्य लोकातलेच नाही, या भूलोकातले इथले योगी लोक सुद्धा, ज्ञानी, योगी, ऋषीमुनी, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा. ध्यानात आपल्या मनाद्वारे आत ज्याचं ध्यान करतात, ज्याचं दर्शन करतात, त्या सगळ्यांचा परमदैवत हाच आहे. देवाय तस्मै नमः. त्या श्रीहरीला, त्या राघवाला, त्या श्रीकृष्णाला, त्या विठोबाला. तर नवरात्रीचे विशेष प्रभावशाली दिवस, या दिवसांमध्ये केलेली साधना विशेष प्रभावशाली, विशेष प्राप्ती. अजून उदार चित्त आहे प्रकृतीचं या दिवसांमध्ये, प्रकृती मातेचा. कधी कधी थोडंसं काम केलेलं आई खूप कौतुक करते, डुबऱ्या माझा कामाचा. तसं ही मोठी आई महामाया
या दिवसांमध्ये थोडंही चांगलं कार्य केलं तर खूप कौतुक करते, मोठा प्रसाद देते. म्हणून विशेष मन लावा, चित्त लावा. तर त्या श्रीहरीला पुन्हा एकदा प्रणाम. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व अर्थ साधिके. श्लोकाचा अर्थ जर समजला, सर्व अर्थप्राप्तीसाठी जे हे जीवन नुसतं व्यक्त नाही, अर्थ म्हणजे व्हॅल्यू. ज्या ज्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहे जीवनात, मान सन्मान, नाव, जे कुठलं असेल, सगळे अर्थ साधन करून देणारी, पण ज्यात मंगल आहे तेच साधन करून देणारी. सर्व मंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय देवी माता. शिवे, शिवाची अर्धांगिनी, नारायणी, नारायणाची बहीण. त्या जगन्मातेला, जगदंबेला प्रणाम. त्या रूपाने सर्वच मातांना प्रणाम. जय श्री कृष्ण.